पोलिसांनी नाकारूनही घायवळला परवाना का दिला? योगेश कदमांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार, अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार, परबांची माहिती। 20 जानेवारीला सचिन घायवळवर गंभीर गुन्हे असल्यानं पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला, तर एका हत्येच्या प्रकरणामध्ये निलेश घायवळसह सचिन घायवळसही नाव असल्याचा उल्लेख। पोलीस विभागाच्या अहवालानुसारच शस्त्र परवाना सुनावणीपर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते, योगेश कदमांचं स्पष्टीकरण। गुंड निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय असल्याचा रोहित पवार यांचा गंभीर असा आरोप, तर त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा, रोहित पवार यांचे विधान परिषद सभापती राम शिंदेंवर गंभीर आरोप। मागील विधानसभेत निलेश घायवळ रोहित पवारांचे कार्यकर्ते होते, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना दगड मारू नये, तानाजी सावंतांची टीका। योगेश कदमांनी चुकून परवाना दिला असेल, मात्र तो रद्दही करता येतो, परवाना देण्याची कारणं योगेश कदमच सांगू शकतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शस्त्र परवाना देणाऱ्या गृहमंत्री योगेश कदमांवर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, डान्स बार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांकडून अजून काय अपेक्षा, संजय राऊतांची मागणी। महायुती सरकारनं लाडका गुंड योजना आणावी आणि राज्यात गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी, वडेट्टीवारांची टीका। सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना तात्काळ रद्द करा, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे धंगेकरांची मागणी। आमदारांनी शिफारसीनं शस्त्र परवाना देण्यात आला असेल, धंगेकरांचं वक्तव्य।